नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये जी असावी आलेली आहे ती देखील तितकीच खास आहे. त्यांचा एक फार मोठा फॅन फॉलोअर आहे. राजकारणामध्ये ते अतिशय सक्रिय असतात. त्यांचे वडील देखील राजकारणामध्ये सक्रिय. त्यांना एक लेगसी मिळालेली आहे. त्यांचं कुटुंब हे चर्चेमध्ये असतं. अनेक सोहळे चर्चेमध्ये असतात. त्यांच्या घरातल्या लाईट मुवमेंटसुद्धा लोक फार उत्साहानं पाहत असतात. त्यांचे व्लॉग्स जे आहेत ते मिलियन्समध्ये जातात. तुम्ही ओळखलं असेल, आपल्यासोबत कृष्णराज महाडिक आहेत, भाजपचे युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि कॉफीमध्ये. थँक्यू सो मच वृषालीजी. कारण मला अतिशय आनंद आहे की जय महाराष्ट्र एक खूप युथफुल असे तुमचे कार्यक्रम तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करताय, जसं की आज कॉफी विथ कदम आहे. अँड आय एम सो हॅपी अँड ग्लॅड टू बी हिअर. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की यू हॅव अ ग्रेट फॅन फॉलोईंग. तुमचा फॅन फॉलोईंग हा कायम चर्चेचा विषय असतो, कारण ह्याच्यामध्ये युवा आहे, स्त्री पुरुष दोन्ही आहेत, यंगस्टर्स तुमचे खूप फॅन फॉलोअर आहेत. आणि ह्या सगळ्याचा किती फायदा होतो जेव्हा तुम्ही आपल्या पक्षाचा एखादा संदेश युवांपर्यंत पोचवायचा असतो, कारण आता आपण महाराष्ट्र अध्यक्ष आहात. बरोबर. खरं सांगायला गेलं तर सुरुवातीला म्हणजे मी आता व्लॉगिंग गेले 5 वर्ष तरी करतोय आणि फॉलोअर्स हे प्युअरली एंटरटेनमेंटसाठी मला फॉलो करतात असं माझा एक विश्वास होता किंवा विचार होता. कारण मी आजपर्यंत कुटुंब व्यवस्थाबद्दल किंवा माझ्या फॅमिलीचे जे काही व्हिडिओज बनवतो त्याच्याशी ते अटॅच्ड आहेत. मग जेव्हा मी राजकीय जीवनाची सुरुवात करतोय हे सुद्धा अनाऊन्स केलं, तर त्याच्या आधीसुद्धा जी काही पार्श्वभूमी होती की मी फक्त माझ्या लाईफ रिलेटेड जे काही चालू असेल ते दाखवत जातो. म्हणजे मे इट बी पॉलिटिक्स, मे इट बी अबाउट माय प्रोफेशन, रेसिंग, बिझनेस रिलेटेड काय असेल, किंवा आम्ही घरात सण साजरे कसे साजरे करतो. तर ह्या सर्व दृष्टीने राजकारणाकडे माझे फॉलोअर्स कसे बघतील हा एक मोठा प्रश्नचिन्हच होता. परंतु जेव्हा मी राजकीय क्षेत्रामध्ये आलो, आता मला 3 महिने झाले माझे पदभार स्वीकारून, आणि खरं तर लोक खूपच सकारात्मक होते. म्हणजे मला असं वाटायचं की हे प्युअरली मला फक्त माझ्या फॅमिली व्हिडिओसाठी किंवा वगैरे फॉलो करतात. परंतु मी आज जेव्हा माझे पॉलिटिकल अजेंडासुद्धा युवा पिढीसमोर ठेवतोय तर त्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. एकंदरीत महाराष्ट्र दौरासुद्धा माझा जो चालू आहे, युवा शक्ती जागर यात्रा, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, तिथं आमचे पार्टीचे मीटिंग वगैरे तर चालूच राहतात. परंतु मी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक माझ्या फॉलोअर्सची मीट ठेवतो आणि तिथं येऊन ते माझ्यावर राजकीय गोष्टींवरती गप्पा मारतात. म्हणजे आधी कसं होतं, आधी मीटअप जे व्हायचे त्यात अमरेंद्र कसा आहे, वहिनी कशा आहेत, असे प्रश्न होते. आता पॉलिसी मेकिंग कसं होतंय शासनामध्ये, त्यानंतर तुम्ही कुठल्या लीडर्सला फॉलो करता, ह्या लीडर्सचे विचार तुम्हाला का पटतात, असे डिस्कशन्स व्हायला लागले. त्यामुळं मला अतिशय आनंद आहे त्या गोष्टीचा. बरं, हे कृष्णराज महाडिक असं का नाही केलं, क्रिश का केलेलं, म्हणजे त्याच्या मागे काय कहाणी आहे? ॲक्च्युली माझं नाव, आम्ही 3 भाऊ आहे. माझ्या मोठ्या बंधूंचं नाव आहे पृथ्वीराज, मधल्यांचं नाव आहे विश्वराज आणि माझं नाव आहे कृष्णराज. जेव्हा मी इंग्लंडला पहिल्यांदा गेलो माझ्या स्पोर्ट्ससाठी, कारण मी एक रेसिंग ड्रायव्हर आहे, तर तिथं गेल्यानंतर कृष्णराज हे ब्रिटिशर्सना मनाला येत नव्हतं. मी इंग्लंडमध्ये होतो, म्हणजे मी राहायलाच इंग्लंडमध्ये होतो, माझे रेसेस ऑल ओव्हर युरोप व्हायचे, तर तिथं कुणालाच कृष्णराज असं नीट म्हणायला यायचं नाही. म्हणजे त्यांचं प्रोनाऊन्सिएशन काही वेगळंच होतं. मग ते कृष्णराजचं क्रिश फॉर शॉर्ट हे त्यांना जमायचं. क्रिश काय म्हणायला काय कठीण नाही आहे. मग ते क्रिश तिथं जे नाव पडलं ते तिथून कंटिन्यू होत गेलं आणि मग मी ते कॅची नाव होतं, म्हणजे यूट्यूब चॅनलचं पण नाव क्रिश ठेवलं. मग आज माझी बहुतांश ठिकाणी ओळख अशी क्रिश म्हणून झाली आहे. इनफॅक्ट आज सुद्धा पक्षामध्ये सुद्धा कित्येक लोक मला क्रिश म्हणून म्हणतात, परंतु माझं नाव पूर्ण कृष्णराज आहे हे आता मी थोडंसं लोकांना सांगतोय. पण मला असं वाटतं तुम्ही अनेक विषयांना हात घालताय. आत्ताच रिसेंटली आपण सदानंद दाते यांची देखील भेट घेतली. अंमली पदार्थ, युवा यांना आजच्या युवा पिढीला या सगळ्या गोष्टींपासून कसं रोखायचं यासाठी म्हणून नेमकी काय चर्चा झाली हे पण आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. मला अतिशय आनंद आहे तुम्ही हा प्रश्न विचारलात,
कारण तुमच्या माध्यमातून मला आज युवा पिढीला खरंच हा महत्त्वाचा एक संदेश द्यायला आवडेल. आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये जो काही अभ्यास करत होतो की युवा पिढीच्या कुठल्या कुठल्या विषयांमध्ये आपल्याला हात घालायचा आहे, तर त्यामध्ये प्रामुख्याने मोठमोठ्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूरमध्ये सुद्धा किंवा असे अनेक जिल्हे आहेत जिथं ड्रग्सचा वापर खूपच मोठ्या प्रमाणात दिसत होता. आणि मागच्या आम्ही जो 2024-25चा रिपोर्ट बघितला त्यामध्ये 28,000 किलो, म्हणजे 28,000 किलो इज अ लॉट. म्हणजे त्याचं हे पण म्हणजे कॉस्ट मला वाटते 5-6 कोटीच्या आसपास का असं काहीतरी जाते, एवढा म्हणजे हे ड्रग्स सापडले होते. आणि हे किती हार्मफुल आहे तुमच्यासाठी हे सांगण्याच्या उद्देशाने आम्ही हे कसं केलं पाहिजे किंवा ह्याचा एक रोडमॅप कसा बनवता येईल म्हणून आपले DG सर, दाते सर जे आहेत त्यांना आम्ही भेटायला गेलो आणि आमच्या काही संकल्पना होत्या त्या आम्ही सुचवल्यासुद्धा आणि त्यांचंसुद्धा मार्गदर्शन घेतलं. त्यामध्ये एक 2-3 गोष्टी प्रामुख्याने आम्ही जी चर्चा केली की ड्रग अब्यूज विच वॉज वन, आणि सेकंडली की विमेन्स सेफ्टी किंवा मुलींची सुरक्षितता. आजच्या घडीला ड्रग्सच्या बाबतीत सुद्धा त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि आम्ही एक त्यांच्याबरोबर आता प्लॅन करतोय. जून महिन्यापासून आता इमिडिएटली कॉलेजेस चालू झाल्यानंतर आम्ही सुद्धा हे सुचवलं की आपण जर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या पेरिफेरीमध्ये 10 ते 15 कॉलेजेस तरी किमान येतात, कमी जास्त, आणि इथं आपण जर एक सेपरेट नोडल ऑफिसर्स नेमू शकलो की आम्ही त्यांच्याबरोबर यूथ म्हणून घेऊन त्यांना काम करू. तिथं ड्रग फ्री कॅम्पेन्स आम्ही रन करू किंवा अँटी ड्रग्स कॅम्पेन्स रन करू. नुसतं मुलांनाच नाही, पालकांना सुद्धा जर कॉलेजेसच्या माध्यमातून आम्ही पेरेंट्स बरोबर एक मीटिंग घेऊ शकलो की त्यामध्ये आम्ही समजू शकलो की बाबा जर काही बिहेवियरल चेंजेस आहेत का मुलांमध्ये किंवा तुम्हाला असं वाटते का की तुमच्याशी काही लपवू शकत असतील, तर हे ओपनली तुम्ही तेव्हाच डिस्कस केलं पाहिजे. तुम्ही गप्प बसता आणि त्यानंतर मुलं त्यांच्या ह्याच्यात काहीतरी करत असतात आणि ते उघडकीस याला बराच वेळ जातो आणि तोपर्यंत इट हॅज गॉन टू फार, म्हणजे ते अडिक्ट झाले असतात, एडिक्शन वाढलेलं असतं. मग हे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे, तसं आम्ही सुचवलं. आणि विमेन्स सेफ्टीच्या बाबतीत सुद्धा एक चांगली संकल्पना माझ्या संपूर्ण टीमकडून आली की आपण जर आज निर्भया पथक जसं आहे, दुर्गा वाहिनी जसं आहे, हे खास करून महिलांच्या सुरक्षेसाठी बनवल्या गेलेल्या इन्स्टिट्यूट्स आहेत, तर त्यामध्ये तुम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये एक दुर्गा वाहिनीची अँबॅसेडर नेमा, एक युवतीला घ्या आणि तिला अँबॅसेडर नेमा की जर मुलींना कुठलाही छळ होत असेल, त्रास होत असेल, तर त्या बाबतीत तिने ते एक रिपोर्टिंग करावं. यू कॅन हॅव मोर देन वन अँबॅसेडर्स. पण असं जर केलं ना तर त्यांना एक वेगळं रेकग्निशन मिळेल, पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे हे समजणं हीच अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि दुवा जो असेल तो थेट त्यांच्यातलाच एक माणूस असेल जो त्याच्याशी त्या ओपन होऊ शकतील. एक्झॅक्टली. आताच्या घडीला त्रास पण काय, आम्ही जेव्हा काही विद्यार्थ्यांशी जेव्हा बोललो ना तेव्हा ते आम्हाला सांगायचे की अत्याचार झाल्यानंतर सुद्धा धाडस होत नाही येऊन बोलायचं, ना घरी धाडस होते ना मित्रमैत्रिणींच्या मध्ये धाडस होते, परंतु मी तर हेच कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय की तेच धाडस करणं सर्वात पहिलं महत्त्वाचं आहे. ते टाळता कसं येईल ह्यावरती तर आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर काम करूच, परंतु ते झाल्यानंतर तुम्ही काही जर कुणाबरोबर अत्याचार झाला असेल तर तुम्हाला तुमचा आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही जर शांत बसला तर अनेक गोष्टी म्हणजे ते स्नोबॉल इफेक्ट असल्यासारखं आहे. कारण जे हे कल्प्रेट्स असतात ना त्यांना जर त्यावेळी शिक्षा मिळेल नाही, त्यांचं परत ते करत राहण्यासाठी एक रिकरिंग गोष्ट होत जाते ती. त्यामुळे ती चेनच ब्रेक करण्यासाठी आम्ही त्यावरती काम करतो. आणि एक ड्रग्सच्या बाबतीत अजून एक सांगेन की मकोकाच्या अंडर आता जे ड्रग पेडलर्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करणं हे शासनाने ठरवलेलं आहे. मी खरंच म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांचं किंवा आभार मानतो. कारण आता जर त्या केसमध्ये कोण सापडला तर त्याचे डायरेक्ट जागा वगैरे सगळी जप्तीच होऊन जाते. तर अशा काही स्ट्रिक्ट नॉर्म्सचा आम्ही अजून सुद्धा अभ्यास करतोय आणि तसे सुद्धा पोलीस प्रशासनाबरोबर आम्ही चर्चा करेन. युवांमध्ये पोहोचण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी की किती भाग महाराष्ट्राचा तुम्ही कव्हर करणार आहात, असं काही रोडमॅप बनवलाय का? एकंदरीत आत्ताची परिस्थिती अशी आहे, हे माझं पक्षाचं पहिलंच पद आहे. ह्याच्या आधी मी तसा खेळाडू असल्यामुळे अनेक वर्ष बाहेर होतो. माझे वडील परत राज्यसभेवरती आल्यानंतर मी कोल्हापूरमध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड होतो. परंतु पक्षाचं कामकाज खरं तर कसं होतं हे सिस्टीममध्ये आल्याशिवाय कळत नाही. म्हणजे मी वडिलांना बाबा भाजपचे खासदार म्हणून कसे काम करतात हे बघतो, परंतु स्वतः त्या प्रवाहामध्ये येणं हे म्हणजे कम्प्लिटली डिफरंट स्टोरी असते. तर हे पदभार स्वीकारल्यानंतर आपलं संघटन कसं चालतं, आपले प्रिन्सिपल्स काय आहेत, किती डिसिप्लिन्ड हा पक्ष आहे, ह्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकायला मिळाल्या. खूप चांगले लीडर्स आहेत ज्यांच्या मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मिळतं.
तर माझं एक पहिलं धोरण हे होतं की मला सगळ्यांपर्यंत पोचायचं आहे, मला पहिलं सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये यायचं आहे, सगळ्यांबरोबर संपर्क साधायचा आहे. आणि त्यासाठीच मी माझ्या पहिल्याच 1 महिन्यामध्ये युवा शक्ती जागर यात्रा ह्या संकल्पनेची सुरुवात केली. खरं तर अभिमान खूप वाटतो की माझा पहिला राजकीय कार्यक्रम, आणि त्यासाठी डायरेक्टली सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आले होते, आमचे रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आले होते, अनेक मंत्री महोदय, खासदार महोदय तिथं होते. तर त्यांच्या माध्यमातून एक खूप मोठी ऊर्जाच निर्माण झाली. आम्ही मागच्या महिन्याच्याच 21 तारखेला त्याची सुरुवात केली होती आणि प्रतिसाद प्रचंड आहे, कारण आम्ही कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्र हा पूर्ण संपवला आता. आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आमची ॲक्च्युली पक्षाची रचना वेगळी आहे. आमच्या इथं उदाहरणार्थ कोकणमध्ये आपले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आहे, परंतु ह्या 3 जिल्ह्याचे 5 विभाग केलेले आहेत. तर मी त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन आपल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, आणि तेवढंच नाही तर मी जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पण सांगतो की मी या जिल्ह्यामध्ये येतोय, तर बरेच फॉलोअर्स येतात भेटायला. तर त्यांनासुद्धा मी सांगतो की मला पक्षामध्ये आल्यापासून कित्येक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, कसा हा एक व्यासपीठ आहे युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, तर तुम्हीसुद्धा माझ्यामध्ये सामील व्हा. आणि मी तुम्हाला सांगतो ऑनलाईनच आमच्याकडे आता 50,000च्या आसपास आम्ही आता रजिस्ट्रेशन्स पोचलो आहे ॲक्टिव्हली. आणि त्यामध्ये आम्ही स्पेसिफिकली युवकांकडून ही पण माहिती घेतो की तुम्ही जेव्हा पक्षामध्ये याल तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये काम करायला आवडेल, की बाबा तुम्हाला लिडरशिप स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, तुम्हाला एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, स्पोर्ट्स अशा विषयांवरती काम करायचं आहे, किंवा आमच्या दौऱ्यांमध्ये सहभागी व्हायचं आहे, पॉलिसी मेकिंग कसं होते बेसिकली ह्याचं अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे, सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत, असे बरेच आम्ही त्यांना ऑप्शन्स दिलेत. आणि मग त्यातले स्पेसिफिक निश चूज करून मुलं आमच्याकडे येतात. मग ते सुद्धा माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग आहे, कारण मी उद्या जेव्हा एक महाराष्ट्र लेवलचा लेट्स से स्पोर्ट्स इव्हेंट राबवला तर माझ्याकडे आज 50,000 आहेत, येणाऱ्या काळात लाखोच्या संख्येने ते होणार, तर त्या सगळ्यांना ते निरोप जातील, सगळेजण त्यामध्ये सहभागी होऊ शकतील, असा आमचा थोडासा प्लॅन आहे. परंतु आत्ता माझा मेन टार्गेट आहे की मला संपूर्ण महाराष्ट्र दौरा करायचा आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन, प्रत्येक जिल्ह्याची खासियत पण आपली आपली आहे. जसं आता कोकण पट्ट्यामध्ये मी गेलो, मी तुम्हाला सांगतो मला असे अनुभव आले, म्हणजे खास करून सुरुवात करीन देवस्थानांपासून, पाली गणपती असतील, व्याडेश्वर मंदिर असेल, त्यानंतर पतित पावन मंदिर असेल, युवा शेतकऱ्यांना भेटलो, काजू उत्पादन करणारे, आंबा उत्पादन करणारे, त्यानंतर पेनमध्ये मूर्ती कारागिरांना भेटलो, किल्ल्यांवरती आपल्या गेलो, रायगडच्या, सिंधुदुर्गच्या. हे अनुभव माझ्यासाठी म्हणजे आय विल चेरिश देम फॉर एव्हर असं म्हणेन मी, कारण इतके चांगले लोक त्या ठिकाणी भेटले, इतकी चांगला इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे हे कळतो. किल्ल्यांवरचे तर काय अनुभव होता देवस्थानांचा. आणि तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा कित्येक ठिकाणी आम्हाला, म्हणजे सोलापूरला, आता आमचा शेवटचा जिल्हा उदाहरणार्थ सोलापूर होता, तर पंढरपूरला गेल्यानंतर देवस्थानाला आपल्या गेलो, अक्कलकोटला गेलो, अशा अनेक ठिकाणी. तर हे जे अनुभव आहेत ना, मला वाटते तुमच्या, म्हणजे मी असा विचार करणारा व्यक्ती आहे की तुमची पर्सनॅलिटी तुमच्या एक्सपिरियन्सेसनीच डेव्हलप होतं ते. तर माझे हे एक्सपिरियन्स आहेत ते खूपच युनिक आहेत माझ्यासाठी. आणि मी अजून जो मराठवाडा, विदर्भ, मुंबई, ठाणे किंवा उत्तर महाराष्ट्र आहे, हा आता आमचा पुढच्या टप्प्यात आहे, हा संपूर्ण परिसर बघण्यासाठी मी फार उत्साही आहे. मला हे फार आवडलं की तुम्ही कॅटेगरी डिफाईन केलेली होती, आणि ह्या वयामध्ये मुलांना कळतंय किंवा त्यांचं इन्क्लिनेशन काय आहे, त्यांना कुठं जायचंय, ते स्वतःला कुठं पाहतात, ह्या गोष्टी, ह्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर मला असं वाटतं की इथंच फार जमलिंग होत असतं की आपण नेमकं पक्षात येऊन काय करायचं. बरोबर. म्हणजे पडेल ते काम करण्याची नक्कीच प्रत्येकाची तयारी असते, पण आपल्याला आपला इंटरेस्ट काय आहे किंवा आपल्यामध्ये जे स्किल आहे ते अधिक इथं कसं त्याला. मी ह्या बाबतीतच थोडंसं आपल्याला सांगेन, ही एक गोष्ट आहे जी मी युवकांना वारंवार सांगतो सुद्धा, की आज आपल्याला टेक्नॉलॉजीमुळं इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत, इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की तुम्ही सगळ्यामध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु ॲट द सेम टाईम त्याचा बॅलन्ससुद्धा ठेवणं गरजेचं असतं. एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टीज बिल्ड करण्यासाठी वर्षोनवर्ष जातात. आज आता उदाहरणार्थ तुम्ही मीडियामध्ये काम करता, तुम्ही कित्येक वर्ष ह्यामध्ये काम केलं म्हणून तुमच्याकडे आज ते कम्युनिकेशनचे एक्सपर्टीज आहेत. तर तसंच तुम्ही हे ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करत असताना सुद्धा यू नीड टू फोकस ऑन बिल्डिंग युअर सेल्फ प्रोफेशनली इन वन सर्टन प्रोफेशन. तुम्ही जर असं सगळंच एक्सप्लोर करत बसला
तर त्याचा एक म्हणजे नेगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकतो, कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं आणि आजच्या घडीला ते काही मुलांबरोबर होताना सुद्धा आम्हाला दिसतं. त्यामुळे माझा संदेश असा असेल की एक्सप्लोर करा, जास्तीत जास्त फील्ड्समधल्या अभ्यास करा, परंतु एक्सपर्टीज जर बिल्ड करायचे असतील तर यू हॅव टू प्रॅक्टिस इन वन पर्टिक्युलर डिरेक्शन. बरं, मी आता इंटरव्ह्यू घेतेय, पण आपणही मुख्यमंत्र्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे रिसेंटली. तो अनुभव कसा होता? मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे मी जसं रेसिंग डेजला नर्वस व्हायचो ना मी सॉर्ट ऑफ तसा नर्वस होतो, कारण इंटरव्ह्यूज माझे भरपूर झालेत आजपर्यंत, परंतु इंटरव्ह्यू घेणं हे कधी केलं नव्हतं आणि विचार करताना ॲक्च्युली ते वाटते की सोपं आहे, पण ते सोपं नाही आहे. आणि मुळात पहिल्यांदाच केलं आणि पहिल्यांदाच डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब होते तिथं, त्यामुळं थोडं एक दर्पण होतं की, आणि मला दर्पण खरं तर सांगतो तुम्हाला, मला फॅमिलीने दिलं मला. हो का? म्हणजे मम्मी डॅडी किंवा दोन्ही दादा, म्हणजे ते व्यवस्थित कर, तयारी केलायस का नाही, साहेबांना प्रश्न विचारायचे आहेत. म्हणलं एवढं मोठं ते हे करू नका, त्या बाबतीत आहे माझी तयारी आणि मला समजतात तेवढ्या गोष्टी. पण बेसिकली माझ्या फॅमिलीनेच ते मला म्हणजे चेष्टे मस्करीतच, माझे दादा खास करून मला चिडवायचे, तुझं तत्तपप्प झालं तर तू संपलायसा, म्हणजे चालणार नाही ते. मग असं करत करत ते झालं, पण आय वॉज सो हॅपी. आणि मुळात मी खरंच देवेंद्र फडणवीस साहेबांना इतकं अप्रिशिएट करतोय. आम्ही कोल्हापूरचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडले जे आम्हाला नागरिक म्हणून तिथले माहिती आहेत. मुख्यमंत्री महोदय म्हणून साहजिक आहे की त्यांचा अभ्यास मोठा असतो, पण त्यांनी अशा काही डिटेल्ड गोष्टी सांगितल्या ना की मी सुद्धा आश्चर्यात होतो. म्हणजे आमच्या कोल्हापुरात ना जेवलास काय हे एकदम कॉमन आहे विचारणं, म्हणजे इतर ठिकाणी आहे का नाही मला माहीत नाही, पण कोल्हापूरमध्ये ना तुम्ही दुपारचा फोन झाला कुणाबरोबर किंवा भेटला आणि रात्रीचा जेवलास काय हे कंपल्सरी लोक विचारतात. काय माहीत, आमच्या इथं आहे ते कोल्हापूरमध्ये, आणि ते सुद्धा त्यांना माहीत होतं. अच्छा, म्हणजे ती एक रिजनल गोष्ट आहे ती, पण ती माहीत असणं. आणि त्यानंतर मग विकासाच्या दृष्टीने आम्ही त्यांना खास करून स्पोर्ट्सच्या काही गोष्टी त्यांना प्राधान्याने सांगितल्या. कुस्ती आणि फुटबॉल फारच वाढते आता कोल्हापूरमध्ये, पण तसं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तर ते आपण उपलब्ध करून द्या. तर अशा काही गोष्टी मी यूथ म्हणून तिथं मांडल्या, युवा पिढींचे काही प्रश्न असतील तरुणांचे, आणि त्याचेसुद्धा त्यांनी एकदम चांगले सकारात्मक प्रतिसाद दिला. बरोबर. आणि आता ते कामाला मी लागलोय. बरं, त्या इंटरव्ह्यूमध्ये मुख्यमंत्री असं म्हणाले होते की कृष्णराज लंबी रेस का घोडा आहे. कसं वाटलेलं ऐकून? नाही, मी खरं सांगतो तर साहेबांच्या सानिध्यात काम करायला मिळणं ही माझी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी आजपर्यंत मला इतक्या संधी दिलेल्या आहेत, इतक्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यांच्याकडे मुळात बघूनच खूप गोष्टी शिकायला मिळतात, परंतु म्हणजे ही हॅज मेड मी फील व्हेरी स्पेशल. आणि मी म्हणजे ते एक म्हण आहे की पीपल विल फॉरगेट व्हॉट यू डू, व्हॉट यू से, बट पीपल विल नेवर फॉरगेट हाऊ यू मेक देम फील. तर साहेबांनी मला अशा अशा गोष्टींचं मार्गदर्शन केलं ना की म्हणजे एक वेगळीच भावना मनामध्ये निर्माण झाले त्यांच्याकडं, त्यांच्याबरोबर शिकत असताना. आणि मुळात त्यांनी माझ्यामध्ये इतका विश्वास दाखवला. पक्षामध्ये मी नवीन असताना सुद्धा इतकी मोठी जबाबदारी दिली. मुख्यमंत्री महोदय असतील, चव्हाणसाहेब असतील, जबाबदारी तर फारच मोठी आहे. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, मी ज्या दिवशी पदभारसुद्धा स्वीकारलं, ह्या पोझिशनची किती व्हॅल्यू आहे आणि ह्या पोझिशनच्या माध्यमातून किती लोकांसाठी काम करायला मिळतं हे मी सुद्धा अंडर एस्टिमेट केलं होतं. परंतु आज जसं लोकांमध्ये वावरतोय, काम करतोय, तेव्हा ह्या पदाचा काय महत्त्व आहे हे कळतो. आणि इतकी मोठी संधी त्यांनी मला देणं, मी त्या बाबतीत खरंच त्यांचे मनापासून आभार मानतो. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. सादर आहे ग्रीन गोल्ड सीड्सचे सोयाबीन वाण गोल्ड 3344. 4 दाण्याच्या शेंगा असलेले सर्वाधिक उत्पादन देणारे भारतातील सर्वश्रेष्ठ सोयाबीन वाण गोल्ड 3344. वंदे मातरम टीम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री सूर्यकांत पांडुरंग मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मेजर अर्जुन गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सांगली.
तुमचं प्राणी प्रेम सुद्धा फारच परिचित आहे, तर हो. त्याबद्दल नक्कीच आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. आमच्या फॅमिलीमध्ये आधीपासून म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आमच्या आजोबांपासून बरं. डॉग्स किंवा कॅटल्स, म्हणजे आमच्या इथं तुम्ही जर आमचं सोलापूरमध्ये कारखान्याच्या इथं सुद्धा एक घर आहे, तिथं माझ्या आजोबांच्या काळात म्हणजे खूप मोठ्या संख्येने म्हणजे अशी 30-35 म्हशी असायचे, बैला असायचे, बरं. डॉग्स तर म्हणजे आज सुद्धा आमच्या आजी आमचं तिथं सोलापूरला तिचं येणं जाणं असतं, तिथं आज सुद्धा 15-20 डॉग्स आहेत आणि त्या सगळ्यांना तिथं. तर हे सुद्धा मला वाटते आमच्या आजोबांपासून कुठं तर वडिलांमध्ये आणि वडिलांमुळं आमच्यामध्ये. तर आमच्या इथं आत्तासुद्धा भरपूर पेट्स आहेत, हॉर्सेस आहेत, डॉग्स आहेत, टर्टल्स आहेत, बर्ड्स आहेत. तर खरं सांगायला गेलं तर आता वेळ तसा कमी मिळतो त्यांच्यावर स्पेंड करायला, परंतु आमची म्हणजे किस्सासुद्धा सांगेन, तुम्ही ॲनिमल्सबद्दल विचारला म्हणून. आमच्या सोशल मीडियावरनं आमची डॉगसुद्धा म्हणजे माझी एक फेवरेट डॉग आहे शेल्बी म्हणून, तर शी हॅज बीन विथ मी फॉर अ व्हेरी लॉंग टाईम नाव. आता तिला 8-9 वर्ष होत आले. तर मला दौऱ्यावरती असताना एक जण आले भेटायला, आमचे पदाधिकारी आहेत. ते म्हणजे दादा तुम्ही पदावर आत्ता आलाय, आपली राजकीय ओळख तशी आत्ता आहे, परंतु मी आणि माझी फुल फॅमिली तुम्हाला 4-5 वर्ष झालं फॉलो करतो आणि आम्ही सगळेजण शेल्बीचे फॅन आहे म्हणले. त्यामुळं माझ्या जनावरांचं सुद्धा वरती इतकं प्रेम लोक करतात. आणि मुळात मी असं मानतो की म्हणजे प्राण्यांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करण्यासारखं आहे माझ्यासाठी तरी. आम्ही आधी डॉग शोला वगैरे पण न्यायचो म्हणजे ॲज अ हॉबी म्हणून, पण आता तर प्युअरली म्हणजे त्यांची फक्त म्हणजे तुम्ही माझ्या घोड्यांचा माझ्या डॉग्सचा जर खुराक वगैरे बघितला ना, इतकं चांगलं त्यांचं जीवन आहे. ते दिवसभर मोकळ्या असतात, फिरत असतात, खेळत असतात आणि ते बघूनच आम्हाला खरं तर आनंद होतो. आणि त्यामुळं आम्ही सगळेजणच घरामध्ये पेट लव्हर्स आहे. धनंजय महाडिक यांचा फॅमिली व्लॉग हा सुद्धा तितकाच चर्चेचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये आता खास आकर्षणाचा विषय राहिलाय तो म्हणजे कृष्णराज यांचं लग्न. तर यंदा कर्तव्य आहे का? खरं सांगायला गेलं तर आता मागच्या 2 वर्षात सगळेच बरंच पाठीमागं लागले आहेत आणि मी वारंवार सांगत आलो आहे. म्हणजे मागच्या वेळेस मी एक इंटरव्ह्यू होता त्यामध्ये मला विचारलं की दोन्ही भावांचं अरेंज मॅरेज झाले, मग तुमचं काय प्लॅनिंग आहे? तर मी म्हणलं त्यामध्ये की बाबा दोन्ही भावांचं अरेंज मॅरेज झाले तर एखाद्याचं लव्ह मॅरेज व्हायला काय हरकत नाही. तर असं मी सांगितलं, परंतु म्हणजे मला तर सुद्धा अपेक्षित आहे की आता एक ह्या वर्षभरामध्ये किंवा मॅक्सिमम नेक्स्ट इयरपर्यंत होऊन जाईल लग्न असं वाटतं. हो का? म्हणजे तसं मुली पाहायला लागल्या आहेत की नाही? असं घरात म्हणजे मी तर आता 3 महिने कामातच आहे फुल फोर्समध्ये, त्यामुळे मी तर त्या असं काही हे केलं नाही. पण स्थळ वगैरे येत असतात, ते मम्मी डॅडींमध्ये चर्चा चालू असते, परंतु मी असं काय त्यामध्ये अजून. मग तिसरा सुद्धा तीच पॅटर्न फॉलो करणार आहे की लव्ह मॅरेजचे काही संकेत आहेत? होऊ शकेल, अजून तरी माहित नाही मला. बरं, म्हणजे कोणी दाखवली आहे की घरी की नाही तसं काहीच नाही, म्हणजे घरात असं काही त्याबद्दल काय आहे मुळात अजून घरपर्यंत नाही गेले मागच्या. तसं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. म्हणजे आम्ही असं म्हणायला वाव आहे. 3-4 महिन्यामध्ये मी माझ्या आई वडिलांनाच म्हणजे हार्डली आठवडाभर भेटलो असेल. मी नाहीच आहे म्हणजे मी भेटलेलोच नाही किंवा घरी मला चर्चा करायला वेळच मिळाला नाही. तुम्ही कदाचित बघितलं असाल माझ्या आईचा वाढदिवस होता तेव्हा 2 दिवस फक्त आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तेवढेच दिवस. परंतु त्या गोष्टीची वारंवार चर्चा चालू राहते. मी म्हणले तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवूया आपण. बरं, म्हणजे आम्ही अशी अपेक्षा बाळगू शकतो की यावेळी वेगळा पॅटर्न फॉलो होईल आणि अगदी होऊ शकेल. वा. मला असं वाटतं की समस्त तुमचे फॉलोअर्स आणि सगळेच या प्रतीक्षेत आहेतच की कोण असेल. हो नक्की. नाही मी तुम्हाला सांगतो ना, मी आता फॉलोअर्सला पण जेव्हा भेटतो ना, खास करून आमच्या म्हणजे मातांना भेटतो, जेव्हा महिलांना भेटतो, मला सगळेजण तेच प्रश्न विचारले, लग्न कधी सांगा आणि मी येणार आहे तिथं. मला स्वतः हक्कानी म्हणतात अशा. बरं, पण ही मोठी बातमी आमच्यासाठी की वेगळा पॅटर्न फॉलो होऊ शकतो म्हणलो. होऊ शकतो. अद्याप घरात पोहोचलेलं नाहीये पण होऊ शकेल आणि या वर्षी गोड बातमी आहे म्हणजे होईल आता. बरं, कोल्हापूर ही क्रीडा नगरी आहे.
खेळाडूंसाठी नवीन काय सुधारणा आणखीन करता येतील त्याच्यामध्ये, किंवा शाळेमध्ये जे मुलं आहेत त्यांना सुद्धा काही खेळांची मूलभूत जाणीव होऊ देणं, हे पण मला असं वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. तर याकडे आपण कसं पाहताय? ज्यांना ते इन्क्लिनेशन आहे किंवा ज्यांना क्लिक झालेलं आहे की मला काय कुठला खेळ आवडतो, पण फार बाल्यावस्थेमध्ये ना खेळांची मुळात जाणच नसते. बरोबर. तर मग ही जाण करून देणं किंवा त्यांना त्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देणं, यासाठी म्हणून काय पुढाकार घ्याल? एक स्पोर्ट्समन म्हणून माझ्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी माझ्या अजेंडामध्ये सुद्धा सांगितलं आहे की एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट बरोबर माझं सर्वात जास्त प्राधान्य स्पोर्ट्सला सुद्धा राहील. म्हणजे हे 3 माझ्यासाठी सगळ्यात प्रमुख गोष्टी आहेत. कोल्हापूरकडं बघत असताना सुद्धा आम्ही त्या गोष्टीचा अभ्यासच करतोय की आज क्रीडा संकुलची खरं तर अवस्था फार दुरावस्थेत आहे. खरं सांगायला गेलं तर आज आता फॉर्च्युनेटली आपल्या स्पोर्ट्स मिनिस्टर आता सुनेत्राताईंकडे ते पदभार आलेला आहे आणि त्यांच्यावर ती जबाबदारी आहे. त्यांच्याकडे आम्ही ऑलरेडी काही प्रस्तावसुद्धा घेऊन गेलो आहे. कारण कोल्हापूरमध्ये स्विमिंग म्हणजे कुस्ती आणि फुटबॉल सोडून स्विमिंग, बॅडमिंटन, स्केटिंग असे काही स्पोर्ट्ससुद्धा आता डेव्हलप होत आहेत आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला पाहिजेलच. काही मध्यंतरी काळामध्ये आपण तेव्हा महानगरपालिकेत सत्तेत नव्हतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी, बराच तिथं भ्रष्टाचार झाला असं सुद्धा ऐकायला मिळते आणि बेसिकली काम झालंच नाही काही. तर आता आम्ही हे फॅसिलिटीज उभा करण्याच्या दृष्टीने काम करतो आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगितलात हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्याकडून खरं तर आम्हाला सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींकडनंच इन्स्ट्रक्शनसुद्धा आले आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊनच खेलो इंडियाच्या माध्यमातून आम्ही राबवलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, फक्त महाराष्ट्र नाही देशभरामध्ये खासदार महोत्सव म्हणून राबवला जातो आणि आम्ही तिथं एक सिरीज केली होती चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर करून. तर त्या माध्यमातून आम्ही प्युअरली ग्रासरूट लेवल मुलांकडं, त्यामध्ये टोटल 22 स्पोर्ट्स होते. म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सगळं, म्हणजे चेसपासून टायक्वांडो, कराटे, त्यानंतर कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, स्विमिंग, बॅडमिंटन, स्केटिंग असे 22 वेगवेगळे स्पोर्ट्स होते. हे स्पोर्ट्स प्युअरली म्हणजे 9, 12, 15 आणि 17 अशा एज ग्रुपसाठी. कारण मुलांना ना जोपर्यंत ते खेळत नाहीत तोपर्यंत त्यांना त्या गोष्टीची समजच निर्माण होणार नाही. मी नेहमी हे सांगतो की स्पोर्ट्समधनं स्पोर्ट्समनशिप, हार्डवर्क, डिसिप्लिन असे क्वालिटीज तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलप होतात. त्यामुळे यंग एजमध्ये मुलांना ते अनुभवणं गरजेचं आहे. मी स्वतः रेसिंगमध्ये उतरायच्या आधी मी फुटबॉल खेळलो, मी बॅडमिंटन खेळलो, मी स्विमिंग केलं. माझे दोन्ही मोठे भाऊसुद्धा एक फेन्सिंग इंटरनॅशनल चॅम्पियन आहेत, एक स्विमिंग नॅशनल चॅम्पियन आहेत. तर ह्या स्पोर्ट्समुळं ज्या गोष्टी तुम्ही शिकता ना ते तुम्हाला जीवनामध्ये कामाला येतात आणि त्यामुळं आम्ही ह्या खासदार महोत्सवच्या माध्यमातून ग्रासरूट लेवल मुलांना तयार करण्याचं काम करतोय. फॉर्च्युनेटली आम्हाला ही संपूर्ण एक्झिक्युशन करण्यासाठी जे स्पोर्ट्सचे टीचर्ससुद्धा आहेत ते सुद्धा खूप चांगले मिळाले. म्हणजे प्रत्येक डिसिप्लिनमध्ये काम करणारे टीचर्स, एक्सपिरियन्स टीचर्स यांनी पुढाकार घेऊन आले आणि ते राबवण्यामध्ये मदत केली. तर असं एक देशभरामध्ये आता आपली संकल्पना आहे. परंतु त्याच्या पुढची पायरी ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच, कारण त्याच्याशिवाय आपल्याला आपले स्पोर्ट्समनसुद्धा तयार करणं हे फार कठीण आहे. आजच्या घडीला सुद्धा आपले कित्येक फुटबॉल प्लेयर्स जर इंटरनॅशनल लेवलला जायचं असेल ते ज्या पिचेसवरती खेळतात ते त्या क्वालिटीचेच नसतात. मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. मला प्रॅक्टिस करायला आपल्या अख्ख्या देशामध्ये ती गाडी नव्हती. मला प्रॅक्टिस करायला सुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय जायला लागायचं. ट्रॅक पण एकमेव होता बुध इंटरनॅशनल सर्किट, आता तो सुद्धा बंद झाला. तर अशा काही गोष्टी मागच्या काही कालावधीमध्ये घडलेल्या आहेत. परंतु असे काही स्पोर्ट्स रिवाईव्ह करण्यासाठी, रेसिंगसुद्धा रिवाईव्ह करण्यासाठी आता सरकार काम करते. तर इन्फ्रास्ट्रक्चर एकदा चांगलं झालं, जे आम्ही कोल्हापूरसाठी काम करतोय. मी जेव्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती पण आहे प्रत्येक मीटिंगमध्ये हे सुद्धा सांगतोय की पदाधिकाऱ्यांची भेट, अजून काही तुमच्या सूचना असतील त्या तर घेईनच. स्पोर्ट्सच्या दृष्टीने काही करायला लागतं तुम्ही मला सांगा, ते पण आपण करूया. फॉर्म्युला 1चा विषय निघालेलाच आहे. तर 2017मध्ये चॅम्पियनशिप आपण जिंकलेला होतात. कसा होता तो अनुभव? आणि मुळात फॉर्म्युला 1 किंवा आपण रेसर व्हावं किंवा आपण रेसिंगकडे जावं हा निर्णय केव्हा झाला, किंवा असं कुठे वाटलं की आता हे आपण ट्राय करून बघूया किंवा हे जमतंय, आता ह्याच्यामध्ये आपल्याला अधिक मास्टर व्हायचं आहे आपल्याला, किंवा हे पुढे घेऊन जायचं आहे? हे केव्हा जाणीव ह्याची झालेली आणि घरच्यांचा कसा त्यावेळी रिस्पॉन्स होता? कारण तुमच्या मातोश्री त्या फार
केअरिंग आहेत त्यांचं सतत म्हणजे छोट्या छोट्या जे काही मुवमेंट्स असतात त्याच्यात आपल्याला दिसत असतं. तर हे तर म्हणजे फास्ट हो अगदी सुपर dangerous फास्ट sport होतं, आहे एकदम. डेंजरस स्पोर्ट हो. आहे थोडासा. म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडव्हेंचर आहे पण प्रिकॉशन्स पण खूप घ्यावे लागतात. तर मग असं घरी कधी वेन यू रिव्हील्ड इट ॲट द फर्स्ट टाइम आणि काय रिस्पॉन्स होता? सुरुवात झाली वेन आय वॉज 9 years of age. मी फक्त 9 वर्षाचा होतो. हो, कारण आमच्या फॅमिलीमध्ये स्पोर्ट्सला फार प्राधान्य दिलं जातं. आमचे आजोबा पैलवान होते, वडील पैलवान होते, तर आम्हाला पैलवानकीकडे पण वळण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा फारसा त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी रेसिंगकडे वळालो. आणि रेसिंगचं ॲक्च्युली मला फर्स्ट डे अजूनसुद्धा आठवतोय. माझे जे कोच होते, मी अनेक स्पोर्ट्स ट्राय केले होते 9 वर्षाच्या आधीच, आणि माझा कशात असा खास इंटरेस्ट डेव्हलप झाला नाही. परंतु जेव्हा त्या कारमध्ये बसलो, जेव्हा लॅब्स चालवले, तो अनुभव माझ्यासाठी इतका थ्रिलिंग होता आणि इतका म्हणजे मी ते एन्जॉय केला एक्सपिरियन्स, की मी माझ्या फर्स्ट डेलाच मी माझ्या गाडीचं पूर्ण पेट्रोल संपस्तोपर्यंत चालवतच राहिलो. म्हणजे मी आतच आलो नाही. तर आय एन्जॉयड दॅट एक्सपिरियन्स सो मच की मी बाहेर आल्यावर मी माझे कोच होते त्यांना सांगितलं की मला अजून यायचं आहे, इथं प्रॅक्टिस करायचं आहे, मला हे परस्यू करायला आवडेल. मग तेव्हा घरात पण असं काही खास बोललो नाही, फक्त प्रॅक्टिसला जातोय म्हणून सांगितलं. प्रॅक्टिस करत करत चांगले हे येत गेले, म्हणजे टाईम्स येत गेले किंवा परफॉर्मन्स वाढत गेला. आणि मग माझ्या कोचनी फॅमिलीला सांगितलं की कृष्णाला एक रेसमध्ये उतरवतो. मग रेस मी उतरवलो. तेव्हा काय असं जिंकलो नाही, परंतु म्हणजे कमी तयारी होती. मी फक्त हार्डली 1 महिना प्रॅक्टिस केली होती. त्यांनी रेसमध्ये पार्टिसिपेट केलं, पण मला ते आवडलंच. पण तिथून पुढं ते कंटिन्यू होत घेतलं. मग व्यवस्थित प्रॅक्टिस केला. माझ्या फर्स्ट इयरमध्येच मी माझ्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सेकंड आलो होतो. आणि तिथून पुढं मग मी म्हणजे सगळं जिंकतच गेलो बेसिकली, कारण अनेक नॅशनल चॅम्पियनशिप्स मी जिंकलो. फॉर्म्युला 4मध्ये गेलो, फॉर्म्युला 4मधले नॅशनल चॅम्पियन झालो. आणि मग F3 गेल्यानंतर तो इंटरनॅशनल एक्सपिरियन्स होता, जिथं प्रत्येक देशातले चॅम्पियन्स येतात. त्यामुळे तो अनुभव तर फारच वेगळा होता. परंतु एकंदरीत तिथं ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, काय स्पोर्ट्समध्ये सुद्धा लोक कधी कधी अंडर एस्टिमेट करतात. आपण जे डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल लेवलला खेळतो, ह्या तिन्हीमध्ये आणि इंटरनॅशनलमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक. कारण इथं तुम्ही फक्त आपल्या देशामध्ये खेळाडूंशी तुम्ही स्पर्धा करता. खरं. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा जाताना तेव्हा प्रत्येक राष्ट्रामधला एक खेळाडू त्याची एक्सपर्टीज घेऊन येतो. त्याची काय ना काहीतरी वेगळी तयारी करायची पद्धत असतेच. कारण मी जेव्हा फर्स्ट टाइम टेस्टिंगला गेलो होतो, मी -2 डिग्रीमध्ये टेस्टिंग करत होतो. बरं. आता माझ्यासाठी तर ते म्हणजे भयानक होतं एकदम. परंतु तेच इंग्लंडमधल्या मुलाला ते एकदम नॉर्मल होतं. स्वीडिश लोकांना ते एकदम नॉर्मल होतं. तर अशा काही गोष्टी. पण तेच जेव्हा काही इंटरनॅशनल ड्रायव्हर्स, एक रेस मला आठवते बुध इंटरनॅशनल सर्किटवरती झाली होती F4मध्ये, ते जेव्हा इथं आले तेव्हा हे वेदर आम्हाला सूट होतं, त्यांना झेपत नव्हतं. तर असे प्रत्येक कंट्रीमधला जो मुलगा येतो ना, त्याचं डाएट वेगळा असतो, त्याची ट्रेनिंग करायची स्टाईल वेगळी असते. मग त्या प्रत्येकाकडनं शिकणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळं ते जे लेवल ऑफ कॉम्पिटिशन आहे ना, म्हणजे मी ॲक्च्युली कधीच ऑन स्क्रीन बोललेलं नाही, पण तुम्हाला सांगतो, मी जेव्हा कार्टिंग नॅशनल चॅम्पियन झालो तेव्हा मला वर्ल्ड फायनल्समध्ये इंडियाला रिप्रेझेंट करायचा चान्स मिळाला. मी एकटाच होतो इंडियाला रिप्रेझेंट करणारा. आणि तिथं 72 वेगवेगळ्या कंट्रीजचे ड्रायव्हर्स आले होते. तर कॉम्पिटिशन काय असते जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपला तुम्ही जाता? एक ब्राझिलियन ड्रायव्हर होता, तर तो पोर्चुगलमध्ये आमची ही वर्ल्ड फायनल्स होती. त्याचं टायमिंग होतं 1 minute 42 seconds .134 असं काही, म्हणजे 1 minute 42 seconds. आणि जो 10th असतो तो त्याचा 1 होता. आणि माझं टायमिंग होतं 1 minute 42 seconds .3, म्हणजे 2 tenths म्हणजे तुम्ही मोजू सुद्धा शकणार नाही, इतकं फास्ट आहे ते. तो फर्स्ट होता आणि मी 27th होतो. तुम्ही विचार करा. तुम्हाला सांगतो, त्याचे 26 मधले 25 ड्रायव्हर होते ना, त्यातले कित्येक ड्रायव्हर्सचं एक्झॅक्ट सेम टाइम 1 minute 42 seconds .230. अच्छा. हे कॉम्पिटिशन आहे इंटरनॅशनल लेवलला. तर हे आपल्या देशामध्ये ना, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे खेळाडू जातात ते अनुभवतात, पण सर्वसामान्य लोकांना हे माहीत नाही अजून. तिथं इतकं कॉम्पिटेटिव्ह होतं. आणि रेसिंग तर खूप तसाच स्पोर्ट आहे, म्हणजे एकदम काट्याची टक्कर आपण जे म्हणतो ना मराठी भाषेत, तसं असतं एकदम. त्यामुळे इट इज व्हेरी कॉम्पिटेटिव्ह. आणि त्या लेवलची ट्रेनिंगसुद्धा इज व्हेरी, म्हणजे इट्स व्हेरी टफ खूप. म्हणजे माझं जीवनच ते होतं, दुसरं काही नाही. टाईम खाणं, झोपणं, ट्रेनिंग करणं, प्रॅक्टिस करणं आणि रेस करणं, दुसरं डोक्यात कुठला विषयच नाही असं होतं.
पण थ्रिलिंग आहे हा अनुभव हो, सुद्धा हो, की अगदी. काही नाही तुम्ही जे आईबद्दल सुद्धा विचारला, Yes. मी ऍक्च्युली आई वडिलांना कधी ट्रॅकवर येऊनच दिलं नाही. माझे वडील तुम्हाला सांगतो, आई वडील एकदा आले बरं. आणि त्या रेसला मोठा ऍक्सिडेंट झाला. मग त्यानंतर ते डायरेक्ट 6 वर्षानंतर आले, ते पण डायरेक्ट इंटरनॅशनल रेसला. बर त्यामुळं म्हणजे माझ्या घरातल्यांनी हार्डली माझ्या 10 वर्षाच्या करिअरमध्ये 3 रेसेस बघितले असतील माझी, हार्डली कधी झाले नाहीत. ते डायरेक्ट ट्रॉफी घेऊन आल्यावर स्वागताला असायचे. पण जरी वैयक्तिकरित्या आल्या नसतील तरी आईनं असं कधी विचारलं नाही का, किंवा आता आपला मुलगा ज्या स्पोर्ट्समध्ये आहे तर त्याचं थोडंफार घरी काही हा म्हणजे कोचेस बरोबर वगैरे रेग्युलर कॉल असायचा, उठला का, खाल्लं का, काय केलं आहे ते. पण ह्या बाबतीत म्हणजे मी माझा फोनच बंद असायचा. मी मुळात 3-4 दिवस कुणाशी बोलायचं नाही, काय नाही, फुल फोकस त्या विषयावरती. त्यामुळं तसं होतं. पण म्हणजे त्यांची चौकशी असायची, पण माझ्याशी डायरेक्ट बोलणं व्हायचं नाही. पण असं कधी तरी सांगितलं का की भीती वाटते, इतक्या जोरात वेगाने गाडी जाते? हो म्हणायचे. म्हणजे खास करून माझे आईच्या साईडचे 50 भर आमचे फॅमिली मेंबर्स हा. हे दिल्लीला आले होते बरं. बुध इंटरनॅशनल सर्किटला. आणि त्यांना मुळात रेसिंग म्हणजे काही माहित नव्हतं. आमच्या गाडीची टॉप स्पीड असते 260-270. बर म्हणजे ते खूप फास्ट असतात गाड्या. आणि द ब्युटी ऑफ दिस कार्स इज द एरोडायनामिक्स. कारण ह्या गाड्या काय स्ट्रेट लाईन मध्ये काय करतात, दॅट इज नॉट स्पेशल. ते जे कॉर्नर्स थ्रू जाऊ शकतात ना, म्हणजे ती जी स्पीड कॉर्नर थ्रू आम्ही घेतो. तुम्ही आता नॉर्मल गाडी 200च्या स्पीडनी टर्न करणं एक्सपेक्ट करू शकताय का? नाहीच होऊ शकत. आमच्या गाडी आम्ही 230-240 किलोमीटरच्या पर आवरला टर्न करतो. तर ती त्याची ब्युटी आहे. मग ते बघितल्यानंतर ना सगळेजण शॉकमध्ये होते. आणि कॉम्पिटिशन एवढं क्लोज, त्यामुळं तो अनुभव सगळ्यांसाठी वेगळाच आहे. आणि मी म्हणजे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हानच करतो, आपल्या देशामध्ये परत एकदा F1 रेसेस आपलं सरकार प्रयत्न करत आणण्याचं. ते जर झालं, तुम्ही आवर्जून चाला. म्हणजे मी तुमचे तिकीट काढतो, पण तुम्ही चला बघायला. कारण हा स्पोर्ट किती टेक्निकल आहे, खूप सुंदर स्पोर्ट आहे तो. ते लोकांनी प्रत्यक्षात बघितल्यावर जाणवतं. पण त्याला फेवरेबल इंडियामध्ये वातावरण निर्माण करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. 100%. आणि जसं तुम्ही पण सांगितलं की प्रॅक्टिससाठी परदेशात जावं लागत होतं, तर मुळामध्ये इथं प्रॅक्टिसला त्यांना तितका वेळ मिळणं, सायझेबल टाइम मिळणं, किंवा त्या लेवलची, त्या क्वालिटीचं आपण कसं ती गाडी चालवू शकू यासाठी म्हणून सगळ्याच गोष्टी उपलब्ध करून देणं हे पण मला कठीणच आहे. कारण आता उदाहरणार्थ बुधच तुम्ही बघा, तो 400 एकर प्लसच्या एरियामध्ये आहे तो पूर्ण ट्रॅक. त्यामुळे साहजिक आहे की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जागा वगैरे पण भरपूर लागते. आता आपलं राज्य शासन सुद्धा थोडंसं प्रयत्न करते, मुंबईच्या कुठेतरी पेरिफेरीमध्ये एखादा रेसिंग ट्रॅक व्हावा, तर त्याची सुद्धा प्रयत्न चालू आहेत आता. चला, वी आर होपफुल, कारण तुम्ही आता युवांचं नेतृत्व करताय आणि पक्ष सत्तेत आहे तुमचा, त्यामुळे नक्कीच एक स्पोर्ट्समन म्हणून तरी तुम्ही नक्कीच हा जो तुमचा, जिथं तुमचा जीव अडकलाय तो स्पोर्ट्स, त्याला इथं कसा उजाळा देता येईल या मातीमध्ये, याच्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न कराल. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. तुमचे सबस्क्रायबर्स 8 लाखांच्या वर आहेत आणि मला असं वाटतं दिवसागणिक सतत ते वाढत जातात. तर हे जेव्हा सबस्क्रायबर वाढत होते किंवा हे क्लिक होतंय लोकांना, ह्याची जाणीव कधी झाली? म्हणजे सुरुवातीचे काही व्हिडिओज बघून किंवा हे लोकांमध्ये आवडलं जातंय किंवा पीपल वॉन्ट्स टू सी दिस, हे कधी क्लिक झालं? एकदम अर्ली डेजमध्येच काय होतं, आमच्या प्रत्येक फॅमिली व्लॉगला प्रतिसाद जास्तच होता. कारण म्हणजे आजच्या घडीला सुद्धा आम्ही जेव्हा लोकांशी बोलतो ना, तेव्हा ते तेच आम्हाला सांगतात की तुमच्या
फॅमिलीचं जे बॉन्डिंग आहे ते आम्ही फार अप्रिशिएट करतो, कारण तुमच्यामुळं आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये काही तशा सुधारणा केल्या. म्हणजे असे भरपूर किस्से आहेत माझ्याकडं की बाबा मी माझ्या भावाशी बोलत नव्हतो कित्येक वर्ष, तुमच्या व्लॉग्समुळे माझ्यामध्ये ते परिवर्तन झालं. मी माझ्या भावाला परत फोन केला, आमचं गेट टुगेदर झालं आणि आता आम्ही एकत्र आहे परत. बरं. तर जर आपल्या कुटुंब व्यवस्था दाखवल्याने जर अशा काही गोष्टी घडत असतील तर इट इज सच अ बिग ब्लेसिंग असं मी मानतो. आणि एकंदरीत हे खरंच मोठं झाले हे जाणवलं जेव्हा, म्हणजे आता रस्त्यावरती सिग्नलला पण उभारल्यानंतर जेव्हा लोक भेटायला येतात ना तेव्हा ते जाणवते की बाबा हे खरं तर खूप मोठं झाले आणि लोकांना ते आवडतंय बघायला, आणि त्यामुळेच आम्ही ते कंटिन्यू करत गेलो. बरं, आता कुटुंब व्यवस्था हा जेव्हा विषय येतो तेव्हा असं कायम तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या कुटुंबाबद्दल असं म्हटलं जातं की सुना जाव्यात तर महाडिकांच्या घरात. कारण मला असं वाटतं लेकीपेक्षा सुनेला खूप सुंदर पद्धतीनं ट्रीट केलं जातं. बरोबर. हे त्याचा प्रत्यय सतत येत असतो. हो. तर याकडे कसं पाहता? त्याचं आणि एक परसेप्शन झालंय म्हणजे की असं ट्रीट करावं, म्हणजे सुनेला ट्रीट करावं तर महाडिकांच्या सुनांसारखं. त्याचं सुद्धा असं आहे की आई वडीलच फार प्रेमळ असल्यामुळं आमच्या घरी आता काय आमच्या तिघांना बहीण नव्हती, तर बहीण नसल्यामुळं 3 भावांना मम्मीने सुद्धा कसं सांभाळलं असेल तुम्ही विचार करा. म्हणजे आमची भांडणं किंवा ज्या काही गोष्टी असतील. तर माझ्या आणि खास करून माझ्या मधल्या भावांसाठी असं होतं की जेव्हा दादांच्या मिसेस येतील, आमच्या वहिनी येतील, तेव्हा बाबा आपल्याला एक बहीण मिळणार. आणि मग आज सुद्धा तुम्ही माझ्या व्लॉग्स थ्रू बघितलं तर बेसिकली मम्मी डॅडी प्लस माझे मोठे भाऊ सुद्धा म्हणजे विश्वराज हे असं फादर फिगर टाईप प्ले करतात माझ्या दोन्ही म्हणजे मोठ्या वहिनींसाठी. परंतु मी लहान भावासारखाच त्यांना, म्हणजे वयाने मी तसा मोठा आहे त्यांच्याहून, पण सगळ्यात जास्त खोड काढणारा सुद्धा वहिनीचा मीच आहे. तर तसंच मंजिरी वहिनी सुद्धा जेव्हा घरामध्ये आल्या तेव्हा नाही म्हणजे परत एकदा की एक बहीण मिळाल्यासारखं घरामध्ये. त्यामुळं आमच्या फुल फॅमिलीमध्ये महिलांचीच खरं तर म्हणजे तेवढा प्रेझेन्स नसल्यामुळं आज त्या आल्यामुळं आम्हाला त्यांची व्हॅल्यू समजते की बाबा महिला घरामध्ये असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांचं जे सुख आहे किंवा त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची काळजी करण्याची पद्धत आहे, आई असेल, आजी असतील, माझ्या आजी तर आमच्या म्हणजे तिचा एक वेगळा फॅन बेस झाला आहे आज. तर असं वहिनी, आजी, आई असे सगळे मिळून खूप छान राहतात. आणि वडिलांमुळं ते फॅमिलीचे हेड असल्यामुळे ते सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेतात. आता प्राधान्य आम्हाला तिघांना, आता वहिनींना असते, त्यांना झाल्यानंतर जर काय असेल तर आम्हाला. नक्कीच. पण मला एक हा प्रश्न आवर्जून विचारायचा वाटतो की ज्यावेळी हे व्लॉग्स लोकांपर्यंत पोहोचत होते त्यावेळी वडिलांना असं दिल्लीमध्ये कधी विचारलेलं होतं का माडिकांना की आम्ही तुमचे तो फॅमिली सीन पाहिला किंवा असं पाहिलं, आणि हाऊ ही यूज टू रिसीव्ह दॅट? तुम्हाला आता मी सांगतो, म्हणजे आता मी कारण ते पॅन इंडिया फिरतं ना मग पक्षाचं वगैरे हे चालू असल्यामुळं मी आता नावं सांगत नाही, पण तुम्ही असं समजा प्रत्येक पक्षातले प्रत्येक सिनियर लीडर्स हे आपले व्लॉग्स बघतात. बरं. आणि ह्या बाबतीत मला वडीलच सांगतात. म्हणजे जेव्हा ते पार्लिमेंटमध्ये बसतात तेव्हा आधी सेंट्रल हॉल होता जुन्या पार्लिमेंटमध्ये, आता सुद्धा आहे पण सेंट्रल हॉल नाही आहे, लोकसभा वेगळं कॅफेटेरिया, राज्यसभा. तर ते बसल्यानंतर त्यांची भेट होत असते. तर त्यामध्ये मोठमोठे लीडर्स येतात आणि म्हणतात अरे, म्हणजे आता रिसेंटली उदाहरणार्थ आम्ही एका दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालोय कारण आमच्या घराचं रेनोव्हेशन चालू आहे. तर त्यांनी आले आणि विचारले अरे घर बदलले काय, कुठलं आता नवीन काहीतरी वेगळं दिसायला लागले पाठीमागे. म्हणजे अशापर्यंत बघणारे सगळे आपले लीडर्स आहे. आणि रिली अप्रिशिएट देम. मी खरंच मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानतो की ते माझे व्हिडिओज बघतात. आणि मग मला वडील मग फोन करून सांगतात अरे साहेब आहे तिथं, बोल त्यांच्याशी, त्यांनी तुझे व्हिडिओज बघतात म्हणून सांगितलं. मुळात माझ्याकडे एक फोटो सुद्धा आहे, मी तो तुम्हाला पाठवतो सुद्धा. कोविडच्या आसपास तो काळ होता आणि तो फोटो एक्झॅक्ट दॅट मोमेंटला घेतला आणि मला तो वडिलांनी पाठवला होता. मुख्यमंत्री साहेब म्हणजे फडणवीस साहेब त्यावेळीच असं त्यांनी डॅडींचा हात धरलाय आणि आणि असं बोट करून ते बोलायला लागलेत. आणि त्या क्षणाला त्यांनी ते सांगितलं की क्रिशला नक्की सांगा मी त्याचे व्लॉग्स बघतो. आणि तो माझ्याकडे तो अजून सुद्धा फोटो आहे, फेवरेट करून ठेवलाय तो. आणि ती इतकी मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. दिस इज म्हणजे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्यासारखी व्यक्ती माझे व्लॉग्स बघणं माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा उल्लेख साहेबांनी, मी जे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला ना तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की तू क्रिश जे फॅमिलीबद्दल दाखवतोस, तू जे समाजकार्य करतोस
हे चांगलं आहे. हे युवकांसाठी एक दिशा देणारे हे कामं आहेत, त्यामुळे ते करत राहा. त्यामुळं असे काही मोठमोठे लीडर्स आहेत जे बघतात आणि आय एम जस्ट व्हेरी थँकफुल. एक वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा विषय की मध्यंतरी कृष्णराज महाडिक यांनी कचरा वेचणारे काही कर्मचारी तुम्हाला भेटले होते महानगरपालिकेचे. पालिकेचाच विषय निघाला, त्या अनुषंगानं विचारते. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवस त्यांचं आयुष्य आपण जगावं असं केव्हा वाटलं आणि हे कठीण आहे? हे कशा पद्धतीनं आणि ते आयुष्य जगलात? बरोबर. काय जाणून घेतलं त्यावेळी? कसा होता हा अनुभव? माझा असा विचार आहे की आपल्याला जर एखाद्या विषयाची माहिती घ्यायची असेल किंवा लोकांच्या काही कामाबद्दल माहिती घ्यायची असेल, ते तुम्ही वाचून तुम्ही त्याबद्दल समजून घेऊ शकता, काही व्हिडिओज बघून समजून घेऊ शकता. परंतु जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही ग्राउंडवरती जाऊन उतरून त्यांच्यातला एक भाग व्हाल, तो अनुभव तुम्हाला आयुष्यभर त्यांच्याबद्दल माहिती देऊन ठेवणार. मी जेव्हा कचरा व्यवस्था कोल्हापूरमध्ये हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे हे सगळं मला समजलं, मला त्यात खोलात माहिती पाहिली होती. मी तुम्हाला सांगतो, मी पूर्ण एक दिवस तो म्हणजे सकाळी 6 वाजता मी गेलो होतो त्यांच्या डेपोवरती. सकाळी 6 ते रात्री मी म्हणजे दुपारचं पण त्यांच्यावरच जेवलो, रात्रीपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. तो पूर्ण एक दिवस असा होता ना, त्यातले अनुभव असे होते, चांगले सुद्धा होते, वाईट सुद्धा होते. त्यांच्यावर जेव्हा गेलो, त्यांचे कपडे सुद्धा घालून गेलो, कारण त्यांना असं वाटावं की मी त्यांच्यातलं एक आहे. मी काही कुठल्या अशी सुपिरियर पॉवर कुठली घेऊन आलो नाही, मी त्यांच्यातलं एक आहे म्हणून गेलो होतो. मी तुम्हाला अशी सुद्धा मजेशीर सांगतो, जेव्हा मी त्यांच्या त्या घंटागाडीमध्ये बसलो, घराघरामध्ये जाऊन कचरा उचलायला गेलो, मग ते सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे सांगत होते. रस्ते नीट नव्हते, जर गाणं लावलं, ते गाणं एक कचरा उचलायसाठी एक गाणं आहे, तर ते लावून तुम्ही गेला तर एका गल्लीतली लोक ओरडतात, ते गाणं लावायचं नाही, आमची झोप मोड होते. दुसऱ्या गल्लीतली म्हणते गाणं लाव, तू आलायस ते करणार कसं? म्हणजे असे काही चॅलेंजेस. आणि ते लोक तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांचा इतका म्हणजे कित्येक लोक मी त्यांचा अपमान करताना सुद्धा बघितलं. मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा कचरा तिथं क्लिअरली 2 भाग आहेत त्या गाडीला, ओला कचरा, सुका कचरा. वर्षोनवर्ष ते लोक त्या घरातल्या लोकांना सांगत आले आहेत, नागरिकांना, की बाबा सेपरेट करून देत जावा. मला आठवते राजारामपुरी परिसर म्हणून आमचा आहे, तर तिथं उतरलो. मला सुद्धा अपेक्षा नव्हतं आणि पुढच्या व्यक्तीला सुद्धा अपेक्षा नव्हतं. माझा एक मित्र होता, तर मी उतरलो आणि मी ते असं डोळे चोळत आला होता आणि त्यांनी पूर्ण एक कचऱ्याची एकच बॅग केला होता, त्यात ओला सुका सगळं होतं. आणि मी त्या हातातनं घेतली. मी म्हणलं काय म्हणताय, कसं आहे? मग त्यांनी अरे तुम्ही कुठं इथं आलं? मग त्याची एकदम झोप उडाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता ही बॅग दिलाय, ह्यामध्ये ते तुम्हाला सांगतात वारंवार की ओला सुका कचरा वेगवेगळा करून दे जावा. तर असं मी एक अवेअरनेस ड्राईव्हच चालू केला तो प्रवास करताना. मग ठिकठिकाणी जे कचऱ्याचे ढेर झाले होते ते कशामुळे होतात? एखादा व्यक्ती येऊन टाकून जातो, मग ते एक कचरा बघितला म्हणल्यावर सगळे टाकत ते वाढत जातं. तर ते महानगरपालिकेच्या लोकांना सुद्धा आणि एक्स्ट्रा काम लागतं. मग तुम्ही तिथं प्लांट्सपर्यंत पोचतानाची जी अवस्था बघितली असते, मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करतो तुम्ही तो व्हिडिओ बघा. म्हणजे रस्ताच नव्हता, त्या पूर्ण रस्त्यात काचा, त्यानंतर ते हे म्हणतो ना आपण स्टीलचे काही गोष्टी पडल्या, पार्टिकल्स पडले असायचे. रोज त्यांचं टायर पंक्चर होत होतं, रोज ती स्टेपनी काढून आणायची. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो एंडलेस गोष्टी होत्या प्लांट्सच्या इथं सुद्धा, की बाबा जे कन्झम्पशन करणारे जे प्लांट्स उभा केले आहेत ते आता कॅपॅसिटी आहे 200ची, परंतु कचरा रोजचा येतो 300 टन. मग आपण काय करत आहे? मग जे कचरा वेट वेस्टमधनं जो कचरा येतो किंवा जे प्रोसेस होतो त्यानं इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. त्या इलेक्ट्रिसिटीचा जो बलून असतो ज्यामध्ये ते स्टोअर केला तो बलून डॅमेज होता. म्हणजे काय नव्हतंच असं समजा तुम्ही. आणि आमच्या कोल्हापुरात त्यावेळेस 4 लाख टन कचरा साठत होता रोजचा, नुसता साठून बसलेला तिथं. त्याच्यातून तुम्हाला अडचणी पुढच्या सांगतो, त्यातून काही गॅसेस निर्माण व्हायचे, आग लागायची. परिसरातले लोक, बावडा म्हणून आमच्या इथं परिसर आहे, त्या बावड्यात जे परिसरात लोक राहणार आहेत ना, ते सगळे गॅसेस त्यांच्या घरामध्ये जायचे, पार्टिकल जायचे, ते त्यांचं इनहेल करतात आणि त्याचे आजार वेगळे त्यांना निर्माण होतात. मग ही बघितला तुम्ही म्हणजे किती अडचणी, हा खूप एकदम विशेष सर्कल. हे जोपर्यंत उतरलो नसतो, त्यांच्यावर फिरलो नसतो ना, तर काहीच कळालं नसतं. मग एक त्यावरती काम करत गेलो. त्यावर वेळेसचे जे तत्कालीन पालकमंत्री महोदय होते
त्यांनी मला फोन केला. ते म्हणले बाबा तू काय केलायस ते व्हिडिओ, सगळेजण मला फोन करायला लागले आहेत, साहेब तुम्ही त्याकडे लक्ष द्या. मी गेलो, त्यांना प्रेझेंटेशन दिलं. बरं. पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपये निधी आपल्याला मिळाला. वा. रस्ते करून घेतले, बलून जे डॅमेज होता तो हे केला. आणि आता चांगलं काम चालू आहे, कारण आता बॉडी आहे, आपली भाजपचीच सत्ता आहे. मला ते इतकं हे वाटतं, कारण आजपर्यंत कुठलेही लोकप्रतिनिधी तिथे गेले नव्हते त्या झूम प्रकल्पावर. खरंय कारण ते भयानक आहे एकदम, तुम्ही नाही जाऊ शकत तिथं. म्हणजे माझे तुम्हाला सांगतो काही टीम मेंबर्स माझ्यावर जे होते म्हणजे ते बेशुद्ध पडायला आलेले, इतकी वाईट अवस्था आहे तिथं. मी पुन्हा एकदा चॅनलवर येते. चॅनलवर घरातली माणसं गेम्स खेळतायत, त्यांचं खाद्य संस्कृती कोकणातली कोल्हापूरची तुम्ही दाखवताय. तुम्हाला गावाची आठवण कोकण आणि कोल्हापूर हे तसं जवळ असल्यामुळे जवळच आहे, बरोबर आहे. तुम्ही दाखवताय. म्हणजे मला ना नेहमी म्हणतं की तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा हा कोल्हापूरचा आहे आणि आमच्या इकडची सोलकढी बरोबर, हे कायम टफ देणारच असतं. खरंच, फिश आणि सोलकढी. अनेक लोक म्हणतात की कोकणातल्या लोकांनी जाणीवपूर्वक तांबडा आणि पांढरा रस्सा याला कॉम्पिटिशन देण्यासाठी सोलकढी सुरू केलेली आहे. तर खाणं किंवा खाद्य संस्कृती तुम्ही दाखवत असता आणि हे सगळ्या गोष्टी अनएडिटेड असतात बऱ्यापैकी. तर यासाठी घरच्यांची कशी साथ मिळते? कधी कोणी असं सांगितलेलं आहे का, कंटेन्शन दाखवलंय की नाही हे नको, हे सोडून बाकीचं दाखवूया, असं कधी झालेलं आहे का? दुसरं कुणालाच नाही, फक्त आईला थोडं की माझं घर दाखवू नकोस म्हणते. म्हणजे काय घर म्हणजे मुळात काय, कधी कधी आता रूम मध्ये जाऊन, बेडरूम मध्ये जाऊन थोडासा पसारा असतो. नाही पसारा त्याचं काही नाही, तिला माझी बेडरूम का तू दाखवतोयस, तू म्हणजे ती मला सुद्धा अलाव करत नाही, तुझ्या बेडरूम मध्ये जायचं नाही कुणी. तर ते तू शूट करतोस, पब्लिकली दाखवतोस, म्हणजे ते पण बऱ्यापैकी चेष्टे मस्करीतच असतं. पण असं दुसरं कुणाला काय अडचण नाही. आम्ही जे आहे म्हणजे आमची म्हणतो ना आपण ओपन बुक कशी आहे तसं आहे आमचं सगळं, जे काय ते ट्रान्सपरंटली आम्ही लोकांसमोर असतो आणि ते लोकांना खूप भावतं. हो. आणि जेव्हा हे अनएडिटेड असतं ना तेव्हा त्यांना कळतं की म्हणजे कसा संवाद आहे किंवा आणि ह्यातून पण एक मला वाटतं की समाजामध्ये चांगला संदेश जातो की मुलांनी दिवसभरात आज काय केलंय किंवा काय हे जाणून घेणं. खरं ह्या गोष्टी फार छोट्या आहेत पण त्या फार महत्त्वाच्या आहेत. तेव्हा जर संवाद नाही साधला गेला त्या वयामध्ये तर अनेक गोष्टी ह्या पुढे उद्भवू शकतात. त्यामुळे हे पण एक महत्त्वाचं आहे. आणि खरं मला असं वाटतं ना, तुमच्याकडे बघून सुद्धा अनेकांना असं वाटतं की एकत्रित म्हणजे एका टेबलवर दिवसातून एकदा तरी जेवण होणं हे आवश्यक आहे सगळ्यांच्या समवेत. कारण तो एक बॉन्डिंग असते, घर म्हणून एक घरपण, त्याची एक फिलिंग असते. आणि हे जसं जसं आपण आपापल्या व्यस्त वेळेमध्ये कुठेतरी राहून जातं, वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात जेवणाच्या किंवा घरी येण्याच्या या सगळ्या, पण हे कधीतरी साधणं आवश्यक आहे जे महाडिक साधतायत. असं मला वाटतं की उदाहरण म्हणून सुद्धा दिलं जातं हल्ली. मी तर मागच्या वर्षभरामध्ये फॅमिली टाइम इतका क्रेव्ह करतो, कारण मागचं 1 वर्ष मला खूप कमी टाइम मिळालाय माझ्या फॅमिली बरोबर, किंवा खास करून आता अमरेंद्र आहे घरामध्ये, आता नवीन बेबी झाले, तर माझं एक ते आहे की बाबा जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा फॅमिली बरोबर. अमरेंद्रचा काका म्हणून सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. नक्कीच झाले. तर हाऊ यू रिसीव्ह दिस? नाही आम्हाला तर काय आनंदच आहे शेवटी. काय तो त्याचं बोलणं, त्याचं वागणं हे लोकांना इतकं अट्रॅक्टिव्ह, मलाच अट्रॅक्टिव्ह वाटते. लोकांना काय म्हणजे मी सुद्धा जेव्हा घरी आता माझी भेट त्याची असे 15 दिवसातून 20 दिवसातून एकदा होत असते, तर मी गेलो की पहिला मी त्याला भेटायला जातोय. तर तो काय ह्या कालावधीमध्ये ना काही नवीन गोष्टी शिकलेला असतोय. म्हणजे मला एकदम आधीपासून म्हणजे तो पळायला जसा चालू केला किंवा काही नवीन शब्द तो बोलायला जे चालू केला, ABCD येतंय, 1 2 3 4 येतंय, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्याच्या, म्हणजे मला आश्चर्य वाटतं अरे किती छान बोलतोय आता किंवा काय. मग ते मी जेव्हा केव्हा त्याला भेटतोय, कधी कधी ब्लॉग करतोय, मग ते लोकांना दाखवल्यावर लोकांना पण ते वाटतंय की अमरेंद्र किती मोठा झालाय. आणि तो आहेच तसा, ही हॅज सो मच एनर्जी, इतका पॉझिटिव्ह आहे तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला असं प्रत्येक व्यक्तीबद्दल इतका केअरिंग आहे तो, कुणाला दुखवत नाही. कुणाला दुखवत नाही. म्हणजे मी जर म्हणलो की तू माझ्या टीममध्ये येणार आणि दादा जर म्हणला तू माझ्या टीममध्ये येणार, मी तुमच्या दोघांकडनं थोडा वेळ खेळतो असा म्हणणारा व्यक्ती आहे तो. त्यामुळे सगळ्यांना एकदम प्रेमाने सांभाळणारा आमचा अमरेंद्र आहे. मला असं वाटतं की आज आमच्या स्टुडिओमध्ये
कृष्णराज महाडिक येणार हे असं कळल्यानंतर सुद्धा म्हणजे ऑफिसमध्ये अनेकांनी मला अनेक नावं सांगितली, म्हणजे जी पेट नेम्स किंवा ज्या नावानं Okay. प्रचलित आहात. मी म्हटलं की म्हणजे इतकं लोकांच्या तोंडावर बसली ती हो, नावं खरंच. की इतकं त्यांना ते आपलंसं वाटतं. मला असं वाटतं की ही सुद्धा एक फार मोठी अचीवमेंट आहे अगदी अगदी खरं. की त्यांना ते इतकं आपल्यातला एक व्यक्ती वाटणं किंवा आपला असा वाटणं. माझ्या मोठ्या भावांना पृथ्वीराज म्हणून कोणी ओळखत नाही. खरं. त्यांनी मला किती वेळा सांगितले, मी रस्त्यावर कुठेही जात असलो मला पिंदा म्हणतात सगळे. हा. पिंदा कुठे, काय कसं आहे तुम्ही, भेटून चांगलं वाटलं. आयडीला आमच्या आयडी सगळे म्हणतात. त्यामुळं अगदी तुम्ही म्हणला ते खरं आहे की लोक इतक्या जवळून आणि त्यांना हे नावं सुद्धा माहिती असणं ही म्हणजे इट्स अ ब्लेसिंग ट्रुली. बरं, थोडंसं पॉलिटिकली आणि म्हणजे कोल्हापूरचं पॉलिटिक्सवर बोलायचं झालं तर सतेज पाटील आणि महाडिक हा जो संघर्ष आहे याकडे आपण कसं पाहता आणि येत्या काळामध्ये काय वेगळा बदल होईल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की त्यांचा आणि माझ्या वडिलांचा जो आता गेले कित्येक वर्ष संघर्ष राहिलेला आहे, माझे 1-2-3 गोष्टी मी मांडीन की त्या गोष्टी राजकीय, हे बघा, राजकीय मतभेद असणं किंवा 2 वेगळे विचार असणं हे साहजिक आहे. आज माझे वडील भाजपमध्ये आहेत, ते काँग्रेसमध्ये आहेत. परंतु ह्या वैयक्तिकरित्या म्हणजे पर्सनल लेवलला नाही झालं पाहिजे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी राहावं. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तशा पद्धतीनेच वागणूक झाली पाहिजे. आणि मुळात हे सगळ्यांना सुद्धा माहिती की एकेकाळी दोघं म्हणजे एका बुलेटवरनं फिरणारे 2 युवा होते. प्रत्येक कॉलेज लेवल इलेक्शनला हे त्यांनी एकत्र दिवस काढले. माझा अजूनसुद्धा आमचे आता जुने फोटोचे अल्बम्स आहेत. अजून आम्ही एका फॅमिली ट्रिपला गेलो होतो बरं, केरलाला. तर मी त्यांच्या मांडीवर बसलोय आणि त्यांचा मुलगा माझ्या वडिलांच्या मांडीवर बसलाय, असा एक फोटो आहे माझ्याकडे अजून. तर असे ते मित्र होते. खरं. तर माझं एवढंच आहे की राजकीय मतभेद किंवा राजकीय पातळीवरती टीका टिप्पणी ह्या सगळ्या ठीक आहेत. वैयक्तिक गोष्टी वैयक्तिकरित्या काय होता नाही व्हायला पाहिजे. आजसुद्धा आता खरं सांगायला गेलं तर माझा वैयक्तिक तिथल्या कुठल्याही व्यक्तीशी काही संबंध नाही. आज उदाहरणार्थ कोल्हापूर दक्षिणमध्ये माझे काका आमदार अमल महाडिक साहेब आता तिथं आमदार आहेत. परंतु त्यांच्या घरामध्ये सुद्धा आता दुसरी पिढी राजकारणामध्ये. तर माझी आणि त्यांची तुलना केली जाते. तर माझा तसा मुळात काही संबंधच नाही. आज मी पक्षपातीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये आता राजकारण करण्याच्या दृष्टीने काम करतोय. माझ्या वडिलांचा त्यांचा संघर्ष कोल्हापूरमध्ये आहे. माझ्या काकांचा आणि त्यांच्या घरातल्या त्यांच्या दुसऱ्या पिढीच्या राजकीय संघर्ष तो कोल्हापूर दक्षिणमध्ये आहे. त्यामुळे माझा असा डायरेक्ट काय त्याशी नाही. परंतु खूप साऱ्या गोष्टी हे महाडिक विरुद्ध पाटील असंच दाखवलं जातं. त्यामुळे माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की राजकीय गोष्टी राजकीय ह्याच्यापर्यंतच ठेवा. अनेक संस्थांमध्ये सुद्धा खूप मोठा संघर्ष एकमेकांना विरोध करण्यासाठी चालू राहतात. तर त्या मला वाटते कुठंतरी हे झालं पाहिजे. आणि माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही मित्र होतात हे कृपया विसरू नका. तुमचे माझ्या वडिलांचे कसे संबंध होते हे तुमच्या दोघांपेक्षा आम्हाला कुणालाच चांगलं माहीत नाही आहे. तर ते फक्त पाळा, बाकी काही नाही. आणि अजूनही फोटो जपून ठेवलाय हे विषय. हो, फोटो आहे ना माझ्याकडे अजून सुद्धा. आमच्या घरामध्ये जो अल्बम आहे ना, बर, आमची जी केरलाला जी फॅमिली ट्रिपला गेलो होतो हे त्यांनी सुद्धा कधी बोलले नाहीत, माझ्या वडिलांनी सुद्धा बोलले नाही. आता हे खूप व्हायरल होईल कदाचित, पण आमच्या फॅमिली ट्रिपचे अजून सुद्धा फोटोज माझ्या आईने तिच्या ते अल्बमचं जो हे आहे त्यामध्ये ठेवलेले आहेत अजून. खरं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रालाही हे नवीन समीकरण बघायला नक्की आवडेल. जर येत्या काळात असं काही खरंच पॉझिटिव्ह घडू शकलं तर मला असं वाटतं की सगळा महाराष्ट्र त्याकडे, केवळ कोल्हापूरच नाही तर अख्खा महाराष्ट्र याकडे नक्कीच लक्ष देऊन आहे. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. थँक्यू सो मच वृषालीजी. कॉफीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.